अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपुरुष अमृत गुरुवारी 21 तारखेला गुरुपुरुष अमृत योग आहे. या योगापासून आपण 24 दिवसाची दिवे लावण्याची सेवा आहे. खूप जण खूप दिवसापासून करताय. 24 दिवसाची जी सेवा आहे ती कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती मिळेल. गुरुपुरुष अमृत गुरुवारी आहे. सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळपर्यंत आहे. त्या दिवशी फक्त सोनं नाही खरेदी करायचं, पण त्याच्यासोबत आपण सेवा आहे ती करू शकता. कोणाचे अडलेले कामं असेल, कोणाचे अडकलेले पैसे असेल आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्यता नसेल, कधी कधी पैशामुळे माणूस त्रासलेला असतो का? नाही. कधी कधी आपल्याकडे सगळं असतं पण मन शांती नसते. तुम्ही मन शांतीसाठी पण ही सेवा करू शकता. आध्यात्मिक प्रगतीसाठी पण ही दिवे लावण्याची 24 दिवसाची साधी आणि सोपी सेवा आपण करू शकता. कशी करायची? साधी आणि सोपी. कोण कोण करू शकतं? महिला पुरुष सगळेजण करू शकता. तर आपल्याला फक्त दिवे लावायचे. आपण आयुष्यात एवढे दिवे लावले की अजून किती दिवे लावायचे? तर लावायचे दिवे पण चांगले लावायचे. तर हे जे दिवे असतात, आपण हे जे दिवे आहे स्टीलचं घ्या, कोणतेही घ्या. खूप जणांकडे चांदीचं पण असेल, चांदीची निरांजनी असेल तर तुम्ही चांदीची निरांजनी घ्या. नसेल साधी जरी घेतली 10-5 रुपयाला जी भेटती किंवा पंथीमध्ये जरी दिवा लावला तरी चालेल. तुम्ही चांदीच्या निरांजनीमध्ये जरी दिवा लावला तो दिवाच असतो. तुम्ही साध्या पंथीत दिवा लावला तो दिवाच असतो. दिव्याला महत्व आहे. मग हे दिवा लावताना आपण एक वेळ एक ठिकाण निश्चित करायचं. सकाळच्या वेळेस लावायचं असेल तर सकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस लावायचं असेल तर लावायचं. रात्रीच्या वेळेस पण आपण लावू शकता. ते एक ठिकाण आहे आपण जे निरांजन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, काही प्रॉब्लेम नाहीये. तेल तुप काही प्रॉब्लेम नाहीये. ही फुलवात असेल, फुलवात लावायची असेल तर फुलवात लावा. कोणाकडे फुलवात असेल तर फुलवात. कोणाकडे जर असा ही दिवा असेल, ही वात असेल, अशी वात, फुलवात आणि वात दोन प्रकारे. अशी वात लावायची असेल तर अशी वात लावा, काही प्रॉब्लेम नाही. कोणतेही लावा, फुलवात लावा नाही तर अशी वात लावा. तर ही दिवा आहे आपल्याला 24 दिवस सेवा करायची आहे. अखंड 24 दिवस. खूप जणांचे 24 दिवस पूर्णच होत नाही. ही सेवा गुरुपुरुष अमृत पासूनच्या योगापासून सुरू करायची आहे. 24 दिवस करायचे आहे. प्रॉब्लेमचे 5 दिवस सोडून द्यायचे आहे. जिथं स्टार्ट झालं तिथं स्टॉप करायचं. पुढचे 5 दिवस सोडून द्यायचे. नंतर परत पुढचे 5 दिवस आहे ती सेवा आपण करू शकता. 24 दिवसामध्ये चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने ही सेवा करायची आहे. 21 नोव्हेंबर पासून 21 नोव्हेंबरला तुम्ही ही फुलवात घेतली, त्यात तूप टाकलं, तूप टाका, तेल टाका. देवघराजवळचा दिवा हा वेगळा लावायचा, आपला हा दिवा वेगळा लावायचा. हे स्पेशल आहे. एक पाठ मांडा किंवा हा दिवा तिथं ठेवा. त्याला दिव्याला गंधाक्षदा फुल व्हा. हातामध्ये गंधाक्षदा फुल घ्यायचं. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि असं म्हणायचं की गुरुवार आहे त्या दिवशी असं म्हणायचे, गुरुपुरुष अमृतच्या योगापासून आम्ही 24 दिवसाची दिवे लावण्याची सेवा करत आहोत असं म्हणायचं. आणि नंतर ही जी सेवा आहे आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी आपण निरांजन लावा. एका ठिकाणी त्याला गंधाक्षदा फुल लावा. आपण संकल्प करताना तुमचं नाव गोत्र घ्यायचं. गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणा. आणि नंतर रोज चढत्या क्रमाने 12 दिवस, म्हणजे 24 दिवसाची ही सेवा आहे. चढत्या क्रमाने 12 दिवस लावायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक दिवा लावला असेल, पहिल्या दिवशी जर एक दिवा लावला, दिवा होस्तर कोणती सेवा करायची? व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, महालक्ष्मीचा मंत्र असेल, कमलात्मक मंत्र असेल तो पहिल्या दिवशी म्हणा. दुसऱ्या दिवशी तो दिवा काढून टाकायचा, या कॅरेबॅगमध्ये ठेवून द्यायचा. दुसऱ्या दिवशी 2 दिवे लावायचे. तिसऱ्या दिवशी 3 दिवे, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12व्या दिवशी 12 दिवे लावायचे. चढत्या क्रमाने लावायचे आपल्याला. तर खूप जण म्हणणं, मग सकाळी आपण जर दिवा लावला
जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत सेवा करा. दिवा विझला तो दिवा काढायचा. दिवा हलवायचा नाही. 24 दिवस दिवा हलवायचा नाही. निरांजन हलवायची नाही. दिवा पेटला, संपला, तसं दिवा काढून घ्यायचा, एका साईडला ठेवून द्यायचा. परत नवीन तिसऱ्या दिवशी आपण जे दिवस चालू असेल त्याप्रमाणे त्या पटीने दिवे लावायचे. 12व्या दिवशी 12 लावा. परत 13व्या दिवशी आपण जे लावणार, 12व्या दिवशी 12 लावले, परत उतरत्या क्रमाने 12, मग परत 12 दिवशी 12 दिवे आपण एकखट्टी लावले. समजा असे एकखट्टी दिवे आपण असे लावले. 12व्या दिवशी 12 दिवे विझले. 12 दिवस झाला. परत 12व्या दिवशी म्हणजे 12 दिवस झाला, 13व्या दिवशी परत 12 दिवे लावायचे. 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 4, 5, 3, 2, 1 म्हणजे चढत्या क्रमाने 12 दिवे लावायचे 12 दिवस. उतरत्या क्रमाने 12 दिवस लावायचे 12 दिवस. म्हणजे चढत्या क्रमाने उतरत्या क्रम असे हे टोटल 24 दिवसाची सेवा आहे. फक्त दिवे लावले म्हणजे झाले का? नाही, त्यासोबत तुम्हाला सेवा करायची. पहिल्या दिवशी तुम्ही एक दिवा लावला, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा, कमलात्मक मंत्र एक वेळा म्हणायचा, श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणायचं आणि आपला गुरु मंत्र म्हणायचा. 12 दिवशी 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 12 वेळा श्री सूक्त, 12 वेळा पुरुष सूक्त, कमलात्मक मंत्र 12 वेळा. उतरत्या क्रमाने पण 12 वेळा, 12, 11, 10, 9 असं लावायचे. दिवे पण उतरत्या क्रमाने लावायचे. चढत्या क्रमाने सेवा करायची, उतरत्या क्रमाने सेवा करायची. ही सेवा करताना नॉन व्हेज खायचं नाही. क्लिअर सांगतो. मागच्या वेळेस पण खूप जणांनी सेवा केली, दादा आम्हाला फरकच नाही पडला. ही 24 दिवसाची सेवा, ही संकल्पित सेवा आहे. ह्या 24 दिवसाच्या सेवेमध्ये नॉन व्हेज खायचं नाही. या 24 दिवसाच्या सेवेमध्ये बाहेरचं परान्न खायचं नाही. या 24 दिवसाच्या सेवेमध्ये तुमचे अडकलेले पैसे असेल, घरामध्ये आर्थिक चणचण असेल, घरामध्ये मन शांती नसेल, घरामध्ये आजारपण असेल, त्रास होत असेल, खूप दुखणे असतात कोणाची, सगळं करून पण रिपोर्ट नॉर्मल येतात, सगळं करतात, ते दवाखान्यात चक्रा मारतात, सगळं करतात, रिपोर्ट नॉर्मल होता. तर ही दिवे लावण्याची सेवा मुख्यतः करून आर्थिक प्राप्तीसाठी आहे. कोणाचे अडकलेले पैसे असेल, मन शांती असेल, आध्यात्मिक प्रगतीसाठी, ज्यांना आध्यात्मिक प्रगती, त्यांच्या घरामध्ये पैसा भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, सगळं व्यवस्थित आहे, मुलं बाळ सगळं आहे, काहीच टेन्शन नाहीये, त्यांनी तर त्यांचं मनशांतीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही ही 24 दिवसाची दिवे लावण्याची सेवा आपण सुरू करू शकतो. ही सेवा कधीपासून करायची आहे तर 21 नोव्हेंबर पासून करायची आहे. तुम्हाला प्रॉब्लेमचे 4-5 दिवस सोडून द्या. सुतक वृद्धी असेल ते दिवस सोडा, पुढचं कंटिन्यू करा. हे दिवे लावण्याची सेवा झाल्यानंतर काय करायचं? आता ही तुमची दिवे लावण्याची सेवा झाली. 24 दिवस तुमचे निर्विघ्नपणे पार पडले. कोणाचे पार पडत नाही, लक्षात ठेवा. ज्यांचं मन चांगलं असेल, ज्यांचं सगळं चांगलं असेल तर तुमची 24 दिवसाची सेवा पार पडेल. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर काय करायचं? ते जे जळालेले सगळे दिवे असेल ते एका ठिकाणी टाकून द्या. परत तुम्ही काय करायचं? दिवे लावल्यानंतर मग दिव्याला गंधाक्षता फुल व्हायचं आणि ब्राह्मणाला शिधा दक्षिणा असेल तर शिधा दक्षिणा तुमच्या इच्छेनुसार द्या. त्याप्रमाणे करू शकता. कारण की आपण कोणतीही सेवा करतो तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन टाकायची. आपली सेवा ती पूर्ण होत असते. आणि हे झाल्यानंतर निरांजन आहे ती जागी निरांजन ठेवून द्यायची. रोज सेवा 24 दिवस सेवा आहे ती एका वेळेस एका टायमाला आणि जागा बदलायची नाही. मनापासून जर तुम्ही सेवा केली तर आपली सगळी मनोकामना पूर्ण होत असते. ह्या सेवेचे खूप अनुभव आहेत. खूप लोकांचे अडकलेले पैसे वापस आले, खूप लोकांना जॉब भेटला, खूप लोकांना सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत. फक्त दिवे लावायची सेवा आहे, मनापासून लावायची. तर ही सेवा आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.